गाईज, तर आज मी जाते गुढीपाडवा सेलिब्रेशनसाठी. सो कुठे जाते ते तुम्ही आता पुढे बघणार. गाईज, सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आता मी निघाली आहे जाण्यासाठी. सो आपल्याला लवकर लवकर ट्रेन पकडायची. माझा भाऊ रेडी नाही झाला, सो मी एकटीच जाते. माझे फ्रेंड्स मला इथे भेटणार आहेत. आज सुद्धा इथे फडके रोडला जाते. ॲक्च्युली माहीत नाही आहे कुठे, शोधत जाते. बघा, हा रोड आहे. तर एका दादांनी मला सांगितलं की ह्या साईडने लेफ्ट मारायचं आहे. सो आता मी इकडनं जाते फडके रोडला. आली आहे पण अजून इकडे कोणच नाही आहे. ते सगळं प्रिपरेशन करतायत. काहीच इथे अजून प्रिपरेशनच चालू आहे सगळं. अजून कुठेच काही दिसत नाही आहे. नक्की स्टार्ट कुठनं होतोय फंक्शन तेच काही कळत नाही. अजून फंक्शन स्टार्ट नाही झालं आहे. सो मी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चालली आहे. तर हे फडके रोडचं मंदिर आहे, तिथे आली आहे आता मी दर्शन घेण्यासाठी. आणि अजून माझे फ्रेंड्स आले नाही आहेत. तिथे सुंदर अशी रांगोळी काढली आहे. समोर आहे, इकडे मंदिर आहे आणि इकडे रांगोळी काढली आहे छान. आता मंदिरात जातोय दर्शन घेण्यात. गाईज, एक्झॅक्टली फंक्शन कुठे स्टार्ट होतं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फडके रोडचं हे मंदिर तुम्ही बघितलं आहे का, जिथे आपल्याला सगळ्या देवदेवतांचे दर्शन घडते. पहिला तर बाप्पा आणि बाकी सगळे देवदेवतांचे दर्शन आपल्याला तिथे घडून येते. आणि आपण इथे बघू शकतो की किती गर्दी झाली आहे फडके रोडला. पण एक्झॅक्टली फंक्शन इथे स्टार्ट होत नाही आहे. ते फंक्शन दुसरीकडनं स्टार्ट होतं आणि इथे येऊन ते एंड होतं. सो मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. तोरणं बांधली गुढी तर उलट ठेवून हा दिवस नवीन. त्यामुळे एकदा त्याच्याच गजराने सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आजची जी संकल्पना आहे, जी नववर्ष स्वागत यात्रा आहे, ती अत्यंत वेगळी आहे. वेगळी यासाठी की एक देश म्हणून, भारत देश म्हणून आपण प्रत्येक जण हे खऱ्या अर्थाने भारतीय आहोत. मग आपली मातृभाषा कुठली असेल, आपण काय करतोय, आपण काय उद्योग व्यवसाय करतो किंवा आपण काय करतो, या सगळ्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण भारतीय म्हणून एक आहोत. आणि आपल्या मातृभूमीविषयी आपल्याला प्रत्येकालाच आपल्या मनात आदर असतो, प्रेम असतो. तो आदर ज्या केवळ एका उच्चाराने, ज्या शब्दाने स्फुल्लिंगित होतो, तो शब्द, तो परवलीचा शब्द म्हणजेच वंदे मातरम. आणि याच वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षीच्या नववर्ष स्वागत यात्रेची संकल्पना ती होती. त्यामुळे याच देशभक्तीची भावना घेऊन आज इथे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा यापुढे तुमच्या समोर सादर होणार आहेत. पण मी म्हटलं वंदे वंदे. आणि आता आम्ही जातोय रॅली बघायला. वाजल्यात किती? 10. आम्ही फक्त टाइमपास करतो इथे. आता बाकी आम्ही काहीच करत नाही आहे. जास्त गर्दी झाली आहे. फुल टाइमपास चालू आहे आमचा. हॅलो, ती बघा तिचं लक्ष. इथे सुंदर अशा रांगोळीचं ते चित्रीकरण करतायत. सुंदर अशी रांगोळी इथे काढतायत, आपल्याला इकडे दिसते आहे. आणि
त्यानंतर पथक ढोल पथक येणार आहेत, सो ते आपल्याला बघायचं. तर मार्केटमध्ये आवारा फिरताना मला माझा भाऊ भेटलाय. काय पण खोटं बोलते. हो खरं बोलते, खोटं नाही बोलत. चालतं माझ्यावरती. भारताच्या पहिल्या एडिटर कोण, तसंच बाकी पोस्टर्ससुद्धा इथे आपल्याला लावण्यात आलेले आहेत, दाखवण्यात आलेले आहेत. आणि इथे गर्दीसुद्धा खूप वाढलेली आहे. आणि आता इथे फडके रोडला म्हणजे 9:30 ते 10 वाजता रॅली येते. तर ती कुठने येते ते एक्झॅक्टली मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. सो आता त्यांनी इथे थीम ठेवलेली आहे वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेत, तर त्या प्रकारे त्यांनी इथे थीम ठेवण्यात आलेली आहे. सो ते मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवते. तर ही आता आपल्याला दिसते ती पालखी येणार आहे इकडनं, आणि त्याच्या पाठी त्यांनी जी थीम आहे ॲक्च्युली ती दाखवण्यात आलेली आहे. सो मी ते तुम्हाला पुढे दाखवते. इथे भारत माता दिसत आहेत आणि त्याच्या पाठीसुद्धा थीम आहे. सो ती मी तुम्हाला आता इथं दाखवते. भारत माता इकडनं रॅलीतून येताना दिसत आहेत आणि असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी इथे थीम केलेली आहे. हे बघा, आपण इथे बघू शकतो कैलास पर्वत वगैरे त्यांनी इथे दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे एक रॅली येते, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांची थीम वगैरे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा, शेतीचं वगैरे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची त्यांची ह्या वर्षीची थीम होती.
मित्रांनो, तर तुम्ही पण माझ्यासारखेच कन्फ्यूज आहात का? नक्की डोंबिवलीची फडके रोडची रॅली कुठे स्टार्ट होते? सो आज मी तुम्हाला हे सांगणार आहे इथे, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं असणार, कारण मी फुल कन्फ्यूज होती, कारण तिथे काहीच दिसत नव्हतं, फक्त प्रिपरेशन चालू होतं. सो त्याच्यानंतर मी तिथे इन्फॉर्मेशन काढली, तेव्हा मला असं समजलं की जे डोंबिवली वेस्टचं बागशाला मैदान आहे तिथे एक्झॅक्टली रॅली स्टार्ट होते सकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत आणि ते 9:30 ते 10 वाजेपर्यंत आपल्या फडके रोडला येऊन पोहोचते. सो इकडे सगळे लोक गर्दी करतात, पण एक्झॅक्टली रॅली तिकडे स्टार्ट झालेली असते. जर तुम्हाला स्टार्टिंगपासून जर फंक्शन बघायचं असेल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला बागशाला मैदान वेस्टला जावं लागेल. तिकडे तुम्हाला सगळं बघायला भेटणार. आणि जर नेक्स्ट टाईम तुम्हाला शोभायात्रेला जायचं आहे तर पहिलं तुम्ही बागशाला मैदानला व्हिजिट करा आणि तिकडनं ती रॅली इकडे फडके रोडला येते. सो जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच मी येणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच इन्फॉर्मेशन घेऊन. थँक्यू सो मच.